स्त्री शक्तीच्या सन्मानासह महिलांच्या शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांच्यात खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी तसेच त्यांच्या क्रीडा कौशल्याला पाठबळ मिळावे या उद्देशाने पुढारी राईज अप अंतर्गत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात प्रथमच महिलांच्या ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक मैदानावर दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे। ही स्पर्धा पूर्णपणे मोफत असल्याने यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील तब्बल 1500 शाळा महाविद्यालयीन महिला मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे। या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला अध्यक्षा सौ मधुरिमा राजे छत्रपती, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी, चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर PS पाटील, माननीय कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसोळी यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान स्पर्धेची जय्यत तयारी मैदानावर करण्यात आली आहे। स्पर्धेचा आनंद क्रीडाप्रेमींना दिवसभर लुटता यावा यासाठी मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीवर मंडप घालण्यात आला असून बसण्याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। मैदानावर 3 दिवस रंगणाऱ्या स्पर्धेसाठी विविध मैदाने सज्ज करण्यात आली आहेत। मित्रांनो, आपण जर बागे मीडिया 1 ला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा।